नमस्कार. तुम्ही आज कोणत्या प्रभागातून उभ्या राहिलेल्या आहेत? माझं नाव उषा मराठे, 29 नंबर अ मधून मी उभी आहे. 29. ताई, ठिकाणी तुम्ही जो दारोदारी प्रचार सुरू आहे तुमचा, तर कोणते मुद्दे घेऊन उतरलात? मुद्दे काय? विकासाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, तो घेऊन आम्ही उतरलोय. लोकांच्या, नगरसेवकांची जी कामं असतात ती कामं झाली नाही एवढ्या वर्षात. समस्या आहे महिलांच्या, म्हणा गटर, रस्ते, म्हणजे ज्या रस्त्याला जाणार रस्तेच राहिले नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या आहेत, तो सोडवण्याचा प्रयत्न असेल. या प्रभागामध्ये सर्वात गंभीर समस्या कोणती आहे? आता जो प्रचार आम्ही करत आहात त्याच्यामध्ये पावसाळ्यात पाणी भरतो, तर नगरसेवक कोण येऊन बघत नाही. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सुरुची बाग या साईडला जे आहे घर, त्या लोकांना पाणी मिळत नाहीये. शिक्षणाचा पण प्रश्न आहे. अजून लोकांच्या हॉस्पिटलचा खर्च खूप होत आहे, त्याच्याविषयी लोक म्हणतात आहे की आम्हाला जरा कमी दरामध्ये हॉस्पिटलचा खर्च करून मिळेल का, या सगळ्या प्रश्नांना मी सामोरे गेली आहे. नगरसेविका म्हणून निवडून आलात तर सर्वप्रथम कोणत्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल? मूलभूत गरजा पहिले पूर्ण करू. रेशनिंगचं दुकान आहेच, त्याच्यातर्फे सगळा अन्नाचा होतोच आहे पुरवठा. पाण्याच्या पुरवठ्यासाठी करू, स्वच्छतेचा करू, शिक्षणासाठी अंमलबजावणी करू. विरोधकांचं आव्हान कसं पेलात? आता विरोधक म्हणजे कोण आता सध्या राहिले नाही आहे. आणि हे जे निवडणूक आहे ही नगरसेवकाची निवडणूक आहे. आज तुम्ही बघत असेल, गेल्या 5 ते 11 वर्षामध्ये कोणताच नगरसेवक वॉर्डमध्ये फिरला नाही आणि कोणती विकासाची कामं केली नाहीये. आणि आज आमचं जे हे पॅनल आहेत, म्हणजे उषाताई मराठे, सोनताई जोगळे झाला, मी स्वतः झाला आणि पाचोबंधा मिळतात, आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्षामध्ये जनतेमध्ये राहून आम्ही जनतेची कामं करतो आहे. हे लोकांना पण माहिती आहे. आणि आमचा प्रचार पण हा डोर टू डोर चालू आहे. तर यावेळेला आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून शिवसेनेची मशाल कधी घरोघरी पोहोचेल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आता 3-4 दिवसांपासून हे सुरू आहे, प्रचार सुरू आहे, तर तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात? जवळजवळ आता आमचा एक 50% प्रचार झाला. म्हणजे आमचा 30,000 मतदारसंघाचा हा प्रभाग आहे. आम्ही जवळजवळ आतापर्यंत 15,000 मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे, कारण आम्ही हे जनतेतले चेहरे आहे. त्याला जो जनतेमध्ये काम करतो त्याला मतं मागायची गरज नाहीये. तो म्हणतात तुम्ही येऊ पण नका घरी, आमचं मतदान यावेळेला मशालाच आहे. नक्की आम्ही यावेळेला बदलाव करू.